होतं ना, बऱ्याचशा वेळेस आपण अशा ठिकाणी जातो जिथे वाईट शक्तींचा प्रवाह खूप जास्ती असतो. मला स्वतः याचे खूप जास्ती अनुभव आहे, ज्यामध्ये माझ्या जवळच्या व्यक्तींना त्याचा त्रास झालेला होता. मग त्याच्यामधनं बाहेर पडायला खूप वेळ लागतो आणि वेळ असा लागतो ना की तोपर्यंत आपल्या म्हणजे त्या व्यक्तीची पूर्ण विचित्र कंडिशन झालेली असते. तर अशा ठिकाणी जर का तुम्ही जाणार असाल, ठिकाण पण मी तुम्हाला सांगते, कुठल्याही नदीकाठी, कुठल्याही वाडीमध्ये, कुठल्याही अशा आंब्याच्या वाडी वगैरे असतात बघा कोकणात वगैरे, किंवा असे काही आपण म्हणतो की असे काही शेताचे ठिकाण वगैरे असतात. या ठिकाणी जेव्हा तुम्ही जाताना, तुम्हाला मी इथे एक दत्त मंत्र देते बघा, इथे दत्त मंत्राचा फोटो लावते. त्या दत्त मंत्राच्या फोटोचा तुम्हाला एक झेरॉक्स किंवा एक स्कॅन काढायचा आहे आणि तुमच्या पर्समध्ये कायमस्वरूपी ठेवायचं आहे, किंवा तुम्ही त्याचा तावीज म्हणून सुद्धा घालू शकता. तुमच्या मुलांना घालून ते देऊ शकता, ठेवू शकता. त्या दत्त मंत्राचा प्रभाव इतका भारी असतो, इतका मोठा प्रभाव असतो. त्याने कुठल्याही प्रकारची करणी बाधा, कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती